श्री साईबाबा संस्थांमधील सुमारे 598 कर्मचारी आणि आउटसोर्सिंगमधील कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करून घेण्याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय महायुती सरकारने घेतला. संस्थांच्या त्रिसदस्यीय समितीने सकारात्मक अंमलबजावणी करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला. आज या ऐतिहासिक निर्णयाचे नियुक्तीपत्र महसूल तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते कर्मचाऱ्यांना सुपूर्द करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून यासाठी पाठपुरावा करत होतो. शिवाय दरम्यानच्या काळात कर्मचाऱ्यांना संघर्षही मोठा झाला. अशा सर्व परिस्थितीत कामगारांना न्याय मिळवून देण्याचा शब्द दिला होता. त्याची वचनपूर्ती आजच्या निर्णयाने करता आल्याचे मला समाधान वाटत आहे. नामदार विखे पाटील यांनी सांगितले की नियुक्तीपत्र देण्याच्या कार्यक्रमास संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्षनाथ गाडीलकर, उपकार्यकारी अधिकारी श्री तुकाराम हुले, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री बाळासाहेब कोळेकर, डॉक्टर सुजयदादा विखे पाटील, सभापती श्री ज्ञानेश्वर गोंदकर, माजी नगराध्यक्ष श्री कैलास कोते, श्री अभय शेळके, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री कमलाकर कोते, कामगारांच्या पतसंस्थेचे चेअरमन श्री तुकाराम पवार यांच्यासह इतर मान्यवर पदाधिकारी व कामगार यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रवरा न्यूजसाठी पत्रकार विजय बोडखे, प्रवरा परिसर. अशा नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी प्रवरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.